की आत्ताच्या काळामध्ये लोकांची परिस्थिती अशी झाली, पूजा नेमकी कुणाची करायची, भक्ती नेमकी कुणाची करायची. तुकोबराय म्हणतात अनेकांच्या पाठीला मागे लागण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करुणे गमते नवीन जीवा सुख न हे. तेने विना जीवा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख न हे. एरते माई गजुक चली लाया गया, एरते माई गजुक चली लाया गया. तेने बिना जीवा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख न हे. एरती माई गजु खरी जनती नाई हरिया दिया बताने. एरती माई गजु खरी जनती नाई हरिया दिया बताने. तुकोबराय म्हणतात जन्माला आलात ना, आपुला तो एक भगवंत आपलासा करा आणि एक देव जर आपलासा केला तर तेने विन जीवा सुख न हे. त्याशिवाय या संसारामध्ये तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. जीवन जगत असताना आपली मुलं जर धार्मिक कार्याकडे जावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये माई बापाच्या आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम, दळिता कांडिता जेविता गे बाये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ होविये. कुठलंही काम करताना त्या माता देवाचं नामचिंतन करायच्या. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबराय, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखुबाई, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा, धर्मवीर संभाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का, त्यांच्या माई बापाचे संस्कार. पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमच्या गरोदरपणी तुम्ही हरिपाठाला गेलात, कीर्तनाला गेलात, भजनाला गेलात तर तुमची मुलं सुद्धा पाठीमागे ही मुलं उभी आहेत ना, मुलं मुली यांच्यासारखी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील. पण तुम्ही जर गरोदरीपणी पिक्चरला जर गेलात ना तर तुमची मुलं वरातीतच नसतील. संस्कार महत्वाचे. जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले होते, बाळा श्री लहान असो या मोठी असो पण परश्री माते समान मानावी. काय हे संस्कार जिजाऊ मासाहेबांचे होते. मग जिजाऊ मासाहेबांनी माझ्या भवानी मातेला तपश्चर्या केली होती, भवानी मातेची पूजा केली होती आणि भवानी मातेची पूजा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या पोटी जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बाबाचा बाप शिवा जन्मला, तो बाबाचा बाप शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवा जन्मला. छत्रपती शिवाजी जन्माला आले. पण छत्रपती शिवाजी राजे होते तरी कोण? देव होते का हो? राजा नेमके होते तरी कोण? आजही आपल्या मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकी बाळी आज सुरक्षित आहे याला कारण का? आणि आजही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर
जी काय कीर्तन भजन चालीत ना ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातले कीर्तन भजन सुद्धा बंद पडले असते. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप शिवाजी जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार. त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर, त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला. वाघ शिवबा जन्मला, वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ मासाहेबांची पुण्याई म्हणून आणि जिजाऊ मासाहेबांनी भवानी मातेची केलेली भक्ती म्हणून भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना एक भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र त्यांनी जिंकला. म्हणून मायबापाचे संस्कार हे फार महत्वाचे आहेत. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार होते बाळा, श्री लहान असो या मोठी असो परश्री माते समान मानावी. आणि त्याचं उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी आणली होती ना, तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तिची खना नारळानं ओटी भरून तिला तिच्या घरी पोच केलं. त्याला म्हणतात जिजाऊ मासाहेबांचे संस्कार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय म्हणतात, हाताने टाळी वाजवायची, मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करायचं. कारण थोडा स्वर लावा. ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झाला, या कलियुगामध्ये कीर्तना भजना श्रवण केल्याशिवाय तुमचा माझा कोणाचा उद्धार होणार नाही. तुकोबाराय मागाशी म्हटले ना, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला की आपण म्हणतो माणूस सुखी झाला. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कुणी सुखी नाही, जो देखिए सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी दोन घरं होती. त्या दोन घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ती बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो. त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो, पण तिने ठरवलं, म्हटली महाराष्ट्र शासनाने आपल्या महिलांकरता आता जवळजवळ 50% आरक्षण दिलंय. म्हटली इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं. बघा महिला किती जोरात नाही म्हटल्या. बघा उद्यापासून तुमच्या बगडीच्या पुरुषांचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो घरात आले की सारखे भांडता, सारखे शिवा देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. तोही आपल्या मित्राकडे गेला, सांगितलं, मित्रा आम्ही दोघा नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. त्यांनी सांगितलं, तुला ऐकायचंय हाय ते बरंय. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. ते चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपली शिवा तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका. नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फेकीत आणि बसा हसत.
कारण का हा संसार कसा आहे, संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग तुकोबाराय विनंती करून सांगतायत काय, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबाराय म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं भजन पूजन चिंतन करा आणि जर तुम्ही देवाचं चिंतन केलं नाही जन्माला येऊन तर नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा मनुष्य जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय का हाताने टाळी वाजवा मुखाने परमेश्वराचं चिंतन करा. हवं आम्हाला सांगा तरी चिंतन नेमकं कुठल्या देवाचं करायचं. तर हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 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 विठ्ठल विठ्ठल